पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा अपमान केला असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेतून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। शरद पवार हे ज्येष्ठ नेत्याचा अपमान करून मोदींना काय मिळालं असा सवाल त्यांनी विचारलाय। पुण्याच्या सभेमध्ये राहुल गांधींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली। सत्ता आल्यास देशात शेतकरी कर्जमाफी आयोग लागू करणार असल्याची घोषणा राहुल गांधींनी केली। जेव्हा हा आयोग म्हणेल तेव्हा कर्जमाफी करणार असं राहुल गांधींनी म्हटलंय। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। राहुल गांधी देशाचे पर्यटक आहेत, ते जागा बदलत असतात, पण पर्यटक इथं घर करत नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला। ते अमेठीमध्ये गेले काय आणि रायबरेलीला गेले काय, त्यांची परिस्थिती तीच राहणार असल्याचं फडणवीस म्हणाले। उत्तर मध्य मुंबईतून तिकीट नाकारल्यानं भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन अजूनही नाराज आहेत। उज्ज्वल निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी पूनम महाजन गैरहजर होत्या, त्यामुळे त्यांची नाराजी अजूनही कायम असल्याचा अंदाज लावण्यात येतोय। तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पूनम महाजन इच्छुक होत्या, मात्र त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध होता। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना जबाबदारी देतील त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांची जबाबदारी पूर्ण करतील असा विश्वास भाजप नेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला। तर मोदींसाठी 48 जागा प्रतिष्ठेच्या आहेत आणि त्यामुळे महायुतीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतील असंही ते म्हणाले। मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंना चिमटा काढला। खडसेंनी अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यानंतर भाजपचं काम करावं असा टोला महाजनांनी लगावला। खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्यामुळे लोकांना संभ्रम निर्माण होतो, असलं राजकारण लोकांना आवडत नसल्याचा हल्लाबोल महाजनांनी केला। माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी दहिवडी इथं भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची सभा पार पडली। यावेळी गडकरी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। काँग्रेसनं 80 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना तोडलीये, तेव्हा आणीबाणी लागली तेव्हा इंदिरा गांधींनी संपूर्ण घटना मोडतोड केली असल्याचा आरोप नितीन गडकरी यांनी केला। उदयनराजे भोसले नेहमीच त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात। आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये उदयनराजे चक्क धनगरी वेशामध्ये प्रचार करताना दिसले। सातारा शहरातल्या विकासनगरमध्ये उदयनराजे प्रचारासाठी आले आणि तेव्हा तिथल्या ग्रामस्थांनी उदयनराजेंना काठी, घोंगडं आणि टोपी भेट दिली। त्यानंतर याच धनगरी वेशात उदयनराजेंनी पुढचा प्रचार केला, मात्र उदयनराजेंच्या या धनगरी वेशाची चर्चा सुरू होती। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार मैदानात उतरल्यात। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्याला सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, सई पवार आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह पवार कुटुंबातल्या अन्य मान्यवर उपस्थित होते। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती, त्यामुळे पवारांसाठी निवडणूक महत्त्वाची मानली जाते।